लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराचा आराखडा नुकताच सादर करण्यात आलाय। तब्बल 4.5 एकरात मंदिराचा विकास करण्यात येणार आहे। कसं असेल नवं मंदिर, काय बदल मंदिर परिसरात होणार आहेत आणि किती खर्च होणार आहे पाहूया। अंबाबाई मंदिराचं रूपडं पालटणार। भुयारी मार्ग, एम्फी थिएटर, 5000 भाविकांसाठी संकन प्लाझा, भव्य पार्किंग, ही सगळी वैशिष्ट्ये आहेत नव्या आई अंबाबाई मंदिराची। लवकरच अंबाबाई मंदिराचा कायापालट होणार आहे। नुकताच त्याचा आराखडा सादर करण्यात आलाय। माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेब यांची जी पुण्याला बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांच्यासमोरही याचं सादरीकरण करण्यात आलं। त्यांनीही अतिशय आनंदाने आपलं समाधान नोंदवलं आणि यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूदसुद्धा आपले माननीय पालकमंत्री साहेब श्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या समक्ष त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी यासाठी लागणारा संपूर्ण 1000 कोटी रुपयापर्यंतचा निधीसुद्धा शासनाकडून उपलब्ध करून देण्याची ग्वाहीसुद्धा आपल्याला दिली। या ग्वाहीस अनुसरून आता प्रशासन यापुढे जाणार आहे। मंदिराच्या चारही बाजूने विकास केला जाणार आहे। बिनखांबी गणेश मंदिरापासून ते ज्योतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, दक्षिण दरवाजा या 4.5 एकरात आराखडा राबवण्यात येणार आहे। त्यासाठी 1000 कोटींची तरतूद केली जाणार आहे। बिनखांबी गणेश मंदिर ते महालक्ष्मी बँकेपर्यंत भुयारी मार्ग असेल। भुयारी मार्गाच्या पुढे 2 मजल्यांचा संकन प्लाझा असेल। प्लाझामध्ये दर्शन मंडप, एम्फी थिएटर, दुकानं, स्वच्छतागृह अशा सुविधा असतील। संकन प्लाझामध्ये 4000 भाविक बसतील आणि 1000 भाविक उभे राहण्याची व्यवस्था असेल। भाविकांना बिनखांबी गणेश मंदिराजवळ सोडलं जाईल। तिथून भुयारी मार्गे संकन प्लाझामध्ये प्रवेश मिळेल। संकन प्लाझाच्या शेजारी 330 चारचाकी, 650 दुचाकी आणि बस पार्किंगची सोय असेल। या विकास कामासाठी मुबलक जागा गरजेची आहे आणि त्यामुळेच परिसरातील 350 दुकानांना आणि घरांना नोटीस पाठवण्यात आली आहे। एखादी प्रॉपर्टी जेव्हा आपण रिडेव्हलपमेंटला घेतो त्यावेळेस असणारे तेथील मालमत्ताधारक, त्यांचे कन्सर्न्स आणि त्यांचं समाधान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। प्रशासनातर्फे सुद्धा सर्व मिळकतधारकांना ही ग्वाही देण्यात आलेली आहे की याविषयी कोणतीही घाई आम्ही करणार नाही। प्रत्येक मालमत्ताधारकाचं समाधान होईल, त्याच्या पोटावर पाय देण्यात येणार नाही आणि सर्वांचं समाधान आणि सगळ्यांच्या सहकार्यानेच ही संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। या विकास कामामुळे मंदिराचं रूपडं बदलणार आहे। मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलणार आहे। विजय केसरकर सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।